न्यूट्रिशनल डिफिशियन्सी डिसऑर्डर म्हणजेच पोषक तत्वाची कमतरता आणि आजार. पोषक तत्वांची शरीरामध्ये आवश्यकता असते आणि त्या कमी असल्यामुळे ते शरीरात कमी पडल्यास त्याचे साईड इफेक्ट किंवा त्याचा होणारा आजार त्यामुळे होणारा आजार आपण पाहूया. आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी विविध जीवनसत्वे आणि खनिजांची आवश्यकता असते. ते आवश्यक पोषक घटक आहारातून पुरेसे मिळत नाहीत किंवा शरीर त्यांना योग्य रीतीने शोषण करू शकत नाही. तेव्हा हळूहळू लक्षणे दिसू लागतात. या स्थितीला पोषक तत्वांची कमतरता म्हणतात. सुरुवातीला सतत थकवा जाणवणे, हाडे दुखणे, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे अशी लक्षणे दिसून येतात आणि त्याचं जर दुर्लक्ष केलं तर ते मोठे गंभीर समस्यामध्ये आजारात रूपांतर होतात. जर ही सुरुवातीची लक्षणे आपण ओळखून आहारात आणि जीवनशैलीत बदल केले तर पोषक तत्वांच्या कमतरतेवर सहज मात करता येते. पोषक तत्वांची माहिती घेऊया आपण. मायक्रोन्यूट्रिएंट्स, सूक्ष्म अन्नद्रव्ये, हे शरीराला अत्यंत कमी प्रमाणात लागणारे पण उत्तम वाढ, विकास आणि निरोगी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे पोषक घटक आहेत. यात प्रामुख्याने जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स आणि खनिजे म्हणजेच मिनरल्स याचा समावेश आहे. जीवनसत्वे कोणती? व्हिटॅमिन्स ए. त्याच्या कमतरतेमुळे रातअंधळेपणा, डोळ्यांचे आजार होतात. व्हिटॅमिन ए कमतरता भरून काढण्यासाठी गाजर, पपई असे जे येलो फूड्स आहेत ते उपयोगी पडतात. व्हिटॅमिन B12 कमतरतेमुळं रक्तक्षय, पांडुरोग होतो आणि व्हिटॅमिन B12 मोस्ट ऑफ जे नॉनव्हेज आहे, चिकन, मांस, मटण यातून ह्या आहारातून भरपाई करता येते. व्हिटॅमिन सी कमतरतेमुळे हिरड्यातून रक्त येणे, जखमा लवकर न भरणे अशी लक्षणे दिसून येतात. व्हिटॅमिन सी याचा मुख्य सोर्स आवळा यातून मिळतो आणि लिंबू. व्हिटॅमिन डी पाहूया आपण. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये मूडदूस, रिकेट्स आणि मोठ्या व्यक्तींमध्ये हाडे ठिसूळ होणे, ऑस्टिओपोरोसिस सारखी लक्षणे दिसून येतात. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे स्नायूमध्ये अशक्तपणा, चालताना शरीराचा तोल सांभाळता न येणे असे लक्षणे दिसून येतात. व्हिटॅमिन ई हे जे तेल, सोयाबीन ऑइल, शेंगदाणा तेल आपण वापरतो त्यातून मिळतं किंवा बदामाच्या माध्यमातूनही आपल्याला ते व्हिटॅमिन ई मिळतं. व्हिटॅमिन के काय? तर त्याच्या कमतरतेमुळे रक्त योग्य प्रकारे न गोठणे आणि त्यामुळं साध्या जखमेतून पण जास्त रक्तस्राव होतो. नाकातून, तोंडातून रक्त येतं आणि सहजपणे निळसर डाग आणि चट्टे शरीरावर दिसून येतात. दुसरं पाहूया मिनरल्स, खनिजे. कॅल्शियम जे हाडांसाठी उपयुक्त आहे, आयर्न जे लोह रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे, झिंक रोगप्रतिकारशक्ती वाढवते, मॅग्नेशियम मसल्स स्नायूसाठी उपयुक्त आहे. हे मिनरल्स आहेत. पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, झिंक. पोटॅशियम, सोडियम ही शरीरातील द्रव संतुलनासाठी आवश्यक आहे. आपण बघतो की जे अतिसार, डायरिया म्हणतो ते लागला असता, जुलाब लागला असता त्यातून जो द्रव पदार्थ कमी पडतो, त्याची मात्रा कमी होते आणि पोटॅशियम, सोडियम सारखे शरीरातील घटक कमी होतात. दुसरा प्रकार पाहूया आपण, कार्बोहायड्रेट्स. पोषक तत्वाचे 2 प्रकार आपण पाहिले. एक मायक्रोन्यूट्रिएंट्स, त्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा भाग होतो आणि दुसरं आहे कार्बोहायड्रेट्स जे ऊर्जेचे म्हणजे एनर्जी मिळण्याचे मुख्य सोर्स आहे, स्रोत आहे. कर्बोदके ह्याला म्हणतात. मानवास संतुलित आहार मिळवण्यासाठी ऊर्जेपैकी जवळपास 55% ऊर्जा ही कार्बोहायड्रेटद्वारे मिळते.
जसं की बटाटा, गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी, भात यातून कार्बोहायड्रेट्स मिळतं आणि कार्बोहायड्रेटच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवते. शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्याने चक्कर येणे आणि लक्ष केंद्रित न होणे अशी लक्षणे दिसून येतात. तिसरा प्रकार पाहूया आपण प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने. शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि कामकाजासाठी प्रोटीन्स आवश्यक आहेत. प्रथिनांच्या कमतरतेमुळे हातापायावर सूज येणे, मूड बदल होणे, चिडचिड होणे, जखमा लवकर न भरणे, केस गळणे, केस पातळ होणे, नखे ठिसूळ होणे अशी लक्षणे दिसून येतात. लहान मुलांमध्ये कॅशिओकॉर असा एक आजार दिसून येतो, ज्यामध्ये हातापायावरती सूज असतं आणि केस पातळ होऊ लागतात. प्रथिने मिळवण्यासाठी आहारामध्ये मसूर, हरभरा डाळ, तूर डाळ यांसारखी कडधान्य, सोयाबीन, काजू, बदाम हे आवश्यक आहेत. चौथा प्रकार पाहूया आपण पोषक तत्वांचा, ते म्हणजे हेल्दी फॅट्स. शरीराला ऊर्जेसाठी, हार्मोन्स तयार करण्यासाठी आणि हार्मोन्स योग्य रीतीने काम करण्यासाठी पोषक तत्वे, जीवनसत्वे, व्हिटॅमिन्स शरीरात शोषण करून घेण्यासाठी फॅट्सची गरज असते. सर्वच फॅट्स म्हणजे चरबी ही वाईट नसतात. निरोगी राहण्यासाठी आहारात गुड फॅट्स म्हणजे चांगली चरबी पण खूप गरजेची आहे. शरीराच्या महत्त्वाच्या अवयवाचे बाह्य आघात म्हणजे ट्रॉमापासून संरक्षण करण्यासाठी देखील चरबीचा थर लेयर हा उपयुक्त पडतो. जे व्हायटल ऑर्गन्स आपण म्हणतो, किडनी, लिव्हर्स, हार्ट यावरती जो लेयर असतो, तो चरबीचा लेयर, तो बाह्य आघातापासून, ट्रॉमापासून संरक्षण करतो. फॅटचे 2 प्रकार आहेत, चांगले आणि वाईट फॅट. चांगले म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅट्स, जे हृदयाचे आरोग्य सुधारतात. त्यातून बदाम, अक्रोड आणि मांसे याच्याद्वारे चांगले फॅट्स शरीरात मिळतं. वाईट फॅट म्हणजे ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट, जे शरीराला हानिकारक असतात. उदाहरणार्थ जंक फूड, कचोरी, समोसा, भजी यांसारखे तळलेले पदार्थ हे शरीराला हानिकारक असतात. आज आपण पाहिलो की पोषक तत्वांची कमतरता यामुळे होणारे आजार. पोषक तत्व मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत आणि त्यांच्या कमतरतेमुळे विविध असे आजार शरीरात दिसून येतात. आशा करते की आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल. अशाच नवीन नवीन आरोग्यविषयक माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.